चॅनल। चला तर आज आपण बनवणार आहोत मंगळसूत्र। बघा हा मंगळसूत्र आज आपण बनवणार आहोत। तर याच्यासाठी लागणारे मटेरियल व्हाईट पर्ल, राईस बीट सुद्धा म्हणतात याला, गोल्डन बीट्स। त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे रेड अँड ग्रीन क्रिस्टल। ओके, 4 mm साइज। त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे 18 गेजची वायर, जी मी कट करून घेतलेली आहे, आणि 0.4 mm साइजचं गेज वायर, जो आपल्याला मंगळसूत्राच्या पेंडंटच्या बाइंडिंगला लागणार आहे। आणि आपण त्याच्यासोबत इयरिंग पण बनवणार आहोत। त्याचा व्हिडिओ सुद्धा लवकरच अपलोड होईल। तर तुम्हाला असेच छान छान ज्वेलरी बनवायची आवड असेल, तुम्हाला घरबसल्या बिझनेस करायचा असेल, तर नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो करू शकता, लाईक करू शकता अशीच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी। तर चला आपण आता स्टार्ट करूया। आधी आपल्याला ही जी 18 गेजची वायर आहे ती आपल्याला बेंड करून घ्यायचं आहे। एका साईडने लूप बनवायचं आहे। तर बघा मी लूप बनवत आहे। बघा मी लूप बनवून घेतलेला आहे वन साइडने। तर आपण आता सुरू करणार आहोत पेंडंट बनवायला। बरोबर जे 18 गेजची वायर आहे त्याला शेप देऊन द्यायचा आहे, जो पेंडंटचा राहते आपल्या मंगळसूत्राच्या। ओके, त्याच्यानंतर आपल्याला तिथे जी 0.4 mm ची गेज वायर आहे, तार जी बाइंडिंगला लागते, ती अटॅच करून घ्यायची आपल्याला 18 गेजच्या वायरमध्ये, जी की आता आपण करत आहोत। बघा काही पार्ट्स होऊ शकते की काही सुटणार किंवा मिसिंग होणार, पण तुम्ही जर सर्व व्हिडिओज माझे बघाल तर तुम्हाला एक्झॅक्ट ज्वेलरी कशी बनवायची, कशी बनवतात, कोणतं कोणतं सामान लागतं, याची सगळी इन्फॉर्मेशन कळेल तुम्हाला। जर तुम्हाला रॉ मटेरियल कुठून मिळते याची माहिती, इन्फॉर्मेशन हवी असेल, ते तुम्ही कमेंटमध्ये मला मेसेज करू शकता। ओके, तर बघा आपण अटॅच करून घेत आहोत 0.4 mm ची तार। थोडं लॉंग होऊ शकतो व्हिडिओ, पण तुम्हाला प्रत्येक डिटेल समजण्यासाठी व्हिडिओ लॉंग करणं गरजेचं असतं, कारण की खूप बारीक बारीक गोष्टी असतात ज्या करणं गरजेचं असतं। तुम्ही जर सर्व व्हिडिओजमध्ये रेग्युलर बघाल तर तुम्हाला एकूण एक टेक्निक शिकायला मिळणार। आपण अटॅच केलेला आहे तार। गेज तार अटॅच झाली की आपल्याला ती कैचीने कट करून घ्यायची आहे। ओके, जी आपण केलेली आहे कट, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। त्याच्यानंतर जे आपल्याला बीड्स दिसत आहे, आता बीड्स ओवायचे आहे। तर आता आपण एक बीड्स ओवायला सुरुवात करूया। आधी जी 0.4 mm ची तार असते ती कुणाला लुटायला नको, म्हणून त्याचा एक जो टोक आहे तो आतल्या भागाला आपल्याला राऊंड करावा लागतो आणि बेंड करावा लागतो। ते मी आता करत आहे, बघू शकता तुम्ही। ओके, अटॅच झालेला आहे। त्याच्यानंतर आता आपण बीड्स ओवून घेणार आहोत एक एक। ओके, रेड